देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची एबीपी माझाला माहिती। अनौपचारिक गप्पांमध्ये भाजपच्या मोठ्या नेत्याकडून संकेत। भाजपच्या विधिमंडळ गटनेते निवडीची प्रक्रिया उद्याच पार पडणार। भाजप विधिमंडळ गटनेता हाच महायुतीचा मुख्यमंत्री असणार, मात्र तुर्तास काहीही ठरलं नसल्याची सूत्रांची माहिती। शपथविधी संदर्भात मंत्रालयामध्ये बैठक, राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या उपस्थितीमध्ये बैठक। आमदार प्रसाद लाड, भाजप नेते मोहित कंबोज यांचीही उपस्थिती। सुरक्षा व्यवस्थेचा बैठकीमध्ये घेतला आढावा। शपथविधी 5 डिसेंबरला आहे हे बावनकुळेंच्या ट्विटवरूनच समजलं। उदय सामंत यांचा मोठा दावा। अजून 48 तास आहेत, 48 तासात अनेक गोष्टी होऊ शकतात, उदय सामंत यांचं वक्तव्य। एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्रीपद आणि गृहमंत्रीपद मिळावं, गुलाबराव पाटलांकडून अपेक्षा व्यक्त। शिंदे नाराज नसल्याचं गुलाबराव पाटील यांच्याकडून स्पष्ट। महायुतीला विजय मिळवून दिलेल्या नाऱ्याची भाजपकडनं पुनरावृत्ती। शपथविधी सोहळ्याला 10,000 भाजप कार्यकर्ते, एक है तो सेफ है आशयाचा मजकूर असलेले टी शर्ट घालणार। भाजपकडून महत्त्वाच्या नेत्यांना शपथविधीचं निमंत्रण। 19 राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सोहळ्याला उपस्थित राहणार, तर माजी मुख्यमंत्री आणि साधू संतांनाही निमंत्रण। नागपुरातील गोपाळ चहावाला फडणवीसांच्या शपथविधीला जाणार। 5 डिसेंबरच्या शपथविधीसाठी गोपाळ चहावाल्याला निमंत्रण। गोपाळ हे बावनकुळे देवेंद्र फडणवीस यांचे मोठे फॅन। देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधीसाठी 4 खास जॅकेट्स तयार। नागपुरातील फडणवीसांचे एकेकाचे खास टेलर पिंटू महाड यांनी शिवलेली 4ही जॅकेट पाठवली मुंबईला। महायुतीत भाजपच्या संभाव्य मंत्र्यांची यादी समोर। भाजपकडून 16 जणांना देण्यात येऊ शकते शपथ। रवींद्र चव्हाण, मंगल प्रभात लोढा, विखे पाटील, गिरीश महाजनांचं मंत्रिपद कायम राहणार, तर नितेश राणे, गणेश नाईक, आशिष शेलार यांचीही वर्णी लागण्याची शक्यता। शिवसेनेच्या संभाव्य 7 मंत्र्यांची यादी समोर। दादा भुसे, शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील, उदय सामंत, अर्जुन खोतकर, संजय राठोड यांची नावं समोर। मंत्रिपदासाठी राष्ट्रवादीच्या आमदारांकडून लॉबिंग। अजित पवार दिल्लीमध्ये असताना राष्ट्रवादीचे आमदार किरण लहामटेही दिल्लीत। प्रफुल्ल पटेल यांची घेतली भेट। स्ट्राईक रेटच्या आधारे राष्ट्रवादीला मंत्रिपदं वाढवून हवीत। शिवसेनेला दिली जातील तेवढीच मंत्रिपदं देण्याची राष्ट्रवादीची मागणी। भाजपचे श्रेष्ठी यांची भेट घेत राष्ट्रवादीचे नेते चर्चा करणार असल्याचं सूत्रांचं म्हणणं। मंत्रिपदाचा सस्पेन्स उद्या संपणार असल्याची संजय शिरसाट यांची माहिती। तर 5 तारखेला केवळ मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री नाही, तर मंत्र्यांच्याही शपथविधीची शक्यता, शिरसाट यांचं वक्तव्य। सिन्नरचे राष्ट्रवादी आमदार माणिकराव कोकाटे मंत्रिपदासाठी इच्छुक। जलसंधारण खात्यात काम करायला आवडेल, कोकाटेंची प्रतिक्रिया। मात्र अजितदादा निर्णय घेतील तो मान्य असेल, कोकाटेंचं वक्तव्य। ज्युपिटर रुग्णालयात उपचारानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वर्षावर दाखल। घसा दुखत असल्याने आणि पांढऱ्या पेशी वाढल्यामुळे शिंदेंनी घेतले उपचार। काही तपासण्या घरी शक्य नसल्याने शिंदे रुग्णालयात गेले होते। त्यांच्या आजारपणाचे वेगळे अर्थ काढू नका, नाहीतर त्यांच्याच भाषेत उत्तर मिळेल, शंभूराज देसाईंचं विरोधकांना प्रत्युत्तर। हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरच्या रवी भवनात मंत्र्यांचे शासकीय बंगले तयार। 5 डिसेंबरला शपथ घेणाऱ्या मंत्र्यांसाठी बंगले। 16 डिसेंबरपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन होणार असल्याची माहिती। गोगावलेंनी दसरा मेळाव्याच्या दिवशी फोन करून शिंदे शिवसेनेत प्रवेश करण्यास सांगितलं होतं, मात्र स्वार्थासाठी तिकडे गेलो नाही। वैभव नाईकांनी केलं स्पष्ट। पराभवानंतर थांबावंसं वाटलं होतं, मात्र जनतेचा प्रतिनिधी असल्यानं पुढे काम करत राहणार, नाईकांची प्रतिक्रिया। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचा मार्ग जानेवारीत मोकळा होण्याची शक्यता। ओबीसी आरक्षणामुळे निवडणुका रखडल्या। 22 जानेवारीला सुप्रीम कोर्टात पार पडणार सुनावणी। मुंबई महापालिकेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून स्वबळाची चाचपणी। 36 विधानसभा मतदारसंघातील 227 प्रभागांसाठी 18 जणांची टीम। प्रत्येकावर 2 विधानसभेतील 12 प्रभागांची जबाबदारी। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाची मोर्चे बांधणी सुरू। निवडणूक कधी होऊ शकते, आतापासूनच तयारीला लागावं, उद्धव ठाकरेंचे नगरसेवकांना आदेश। मुंबई महापालिका निवडणुकीपर्यंत भाजप शिंदेंना गोंजारेल। हेतू साध्य झाल्यावर शिंदेंच्या बाबतीत जे करायचं ते करतील, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। तर शिंदेंच्या मागे भाजपची मोठी शक्ती असल्याचाही ठाकरेंचा दावा। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ईव्हीएम मतपत्रिकांवर घ्या, वर्ध्यात ठाकरे गटाची मागणी। हिंगणघाट उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलं निवेदन। शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात नवी तारीख। आता 6 डिसेंबरला सुनावणी होणार। सरन्यायाधीश चंद्रचूड निवृत्त झाल्यामुळे सुनावणीसाठी नवं न्यायपीठ द्यावं लागणार।
नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून छगन भुजबळ आणि सुहास कांदे पुन्हा एकदा आमने सामने. भुजबळांनंतर कांदे समर्थकांकडून सुहास कांदेंचे पालकमंत्री म्हणून बॅनरबाजी. अकोल्याचे भाजप खासदार अनुप धोत्रेंना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची नोटीस. वंचितचे कार्यकर्ते गोपाल चव्हाण यांच्या आव्हान याचिकेनंतर नोटीस. धोत्रेंनी निवडणूक खर्च लपवल्याचा आरोप. मार्कडवाडीत मतदान न घेताच मतदान रद्द. उत्तम जानकरांची घोषणा. प्रशासनाच्या दबावामुळे निर्णय घेतल्याचं उत्तम जानकरांचं स्पष्टीकरण. जिथे हजारांमध्ये मतांची अपेक्षा होती तिथे कमी मतं मिळाली. व्हीव्हीपॅटमध्ये तुतारीचं मत भाजपकडे वळत असल्याचा उत्तम जानकर यांचा दावा. सरकार घाबरत आहे म्हणून मार्कडवाडीत मतदान प्रक्रिया होऊ देत नाही. उत्तम जानकरांचा आरोप. मार्कडवाडीतील निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि निर्दोषच होती. मार्कडवाडीतील तिन्ही बूथचं मतदान मतमोजणी विसंगती नाही. निवडणूक निर्णय अधिकारी विजया भांगळालकर यांचं स्पष्टीकरण. निवडणूक आयोगाला भीती कसली आहे? येऊ घातलेल्या सरकारने कर्फ्यू लावण्याचा आदेश का दिलाय? मार्कडवाडीतल्या प्रकारावरून आदित्य ठाकरे यांचे सवाल. वर्सोवा विधानसभा क्षेत्रात ईव्हीएम विरोधात मनसेची बॅनरबाजी. 2019 आणि 24च्या निवडणुकीत एकसारखीच मतं. याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार. मनसे उमेदवार संदेश देसाई यांची माहिती. विदर्भातल्या पराभूत उमेदवारांपैकी 3 उमेदवारांचे ईव्हीएम फेर तपासणीसाठी आयोगाकडे अर्ज. गिरीश पांडव, सुनील देशमुख, चरण वाघमारे यांचा अर्ज. नवापूर आदिवासी सहकारी साखर कारखान्यावर प्रशासकाची नियुक्ती. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते भरत गावित यांना सहकार विभागाचा मोठा दणका. चैत्यभूमीवरची 6 डिसेंबरची तयारी उद्या संध्याकाळपर्यंत पूर्ण करा. काळजीवाहू मुख्यमंत्र्यांचे आदेश. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्या ऑनलाईन उपस्थितीमध्ये बैठक. महापरिनिर्वाण दिनी बेस्टची विशेष सुविधा. तसंच महापरिनिर्वाण दिनानिमित्त तात्पुरत्या स्वरूपात 60 रुपयांचा दैनंदिन पास उपलब्ध करून दिला जाणार. महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने बेस्टकडून चैत्यभूमीकडे जाण्यासाठी विशेष सेवा. 4 ते 7 डिसेंबर दादर रेल्वे स्थानकातून दर 15 मिनिटांनी बसच्या फेऱ्या. महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने पालिकेकडून शिवाजी पार्क मैदानावर तयारी सुरू. मैदान परिसरात शौचालय तसंच राहण्याची व्यवस्था. बर्गर किंग हे नाव वापरू नका. हायकोर्टाचे पुण्यातल्या रेस्टॉरंटला निर्देश. ट्रेडमार्क कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी अमेरिकेतील बर्गर किंग कॉर्पोरेशनकडून पुण्यातल्या बर्गर किंग नावाच्या रेस्टॉरंट विरोधात इंदापुरातील शहागावच्या पायथ्याशी भीमापात्रात सोडले 12 लाख मत्स्यबीज. राज्य सरकारचा उपक्रम. उजनी जलाशय मत्स्य व्यावसायिकांना मोठा दिलासा. मुंबईच्या गिरगावमध्ये मारवाडीत बोल असा हट्ट धरणाऱ्या दुकानदाराला मनसेकडून चोप. भाजपचं सरकार आल्यानं मारवाडीत बोलण्याचा हट्ट धरल्याचा दावा. शेतकरी, काँग्रेस कार्यकर्ते आणि भूमिसेनेच्या कार्यकर्त्यांनी मुंबई बडोदा महामार्गाचं काम रोखलं. जमिनीचा मोबदला न घेताच काम सुरू केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. मोबदला मिळेपर्यंत काम सुरू होऊ न देण्याचा इशारा. नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील तुळजापूर नागपूर राष्ट्रीय महामार्गाचं काम अद्याप अपूर्ण. मात्र तरीही पार्टीजवळील टोल नाक्यावर टोल वसुली. त्यामुळे नागरिकांकडून रोष व्यक्त. सांगली जिल्हा परिषदेतील मालमत्तांच्या जप्तीचं वॉरंट. ठेकेदाराचे 20 लाखांचं बिल थकवल्यानं जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची खुर्ची. टेबल यासह वाहन आणि इतर साहित्य जप्त करण्याबाबत वॉरंट. लोटे MIDC मधून दूषित पाणी वाहून जाणारी पाईपलाईन फुटली. सोनपात्र नदीत मृत माशांचं प्रमाण वाढलं. अधिकाऱ्यांनी दखल न घेतल्यानं मच्छीमार संतप्त. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयासमोर धरणं आंदोलनाचा इशारा. मुंबई गोवा महामार्गावरच्या परशुराम घाटात पुन्हा अपघात. कंटेनर, टेम्पो आणि बसचा अपघात. 10 जण जखमी. काही काळ घाटातल्या वाहतुकीचाही खोळंबा. नागपूरच्या गोवारी उड्डाणपुलावर विचित्र अपघात. उड्डाणपुलावरून जाताना समोरच्या वाहनाने अचानक ब्रेक मारला. इतर गाड्या धडकल्या. जीवितहानी नाही. वाहनांचं मोठं नुकसान. लाल कांद्याच्या भावात क्विंटल मागे 800 ते 1000 रुपयांची घसरण. लासलगाव, मनमाड, नांदगाव बाजार समितीत लाल कांद्याचे भाव घसरले. शेतकरी हवालदिल. पेंगल चक्रीवादळाच्या भीतीने सोलापूर बाजार समितीत कांद्याची आवक वाढली. सोलापूरच्या बाजार समितीत 2 दिवस 850 ट्रक कांद्याची आवक. कांद्याची आवक जास्त आणि कच्चा कांदा असल्यानं दर घसरली. बारामती शहरातील गणेश मार्केटमध्ये शेवग्यांना 400 रुपये किलो इतका दर. त्यामुळे ग्राहकांची शेवग्याच्या शेंगा खरेदीकडे पाठ. वातावरणातल्या बदलामुळे रब्बी हंगामातील तूर पीक धोक्यात. तुरीवर कीड, आळ्यांसह बुरशीजन्य आजाराचा प्रादुर्भाव. औषध फवारणी करत शेतकऱ्यांकडून पीक वाचवण्याचे प्रयत्न. चंपाषष्ठी महोत्सवानिमित्ताने यंदा पहिल्यांदाच खंडेरायाची हरिद्रा मार्चनं पूजा. 500हून अधिक महिलांचा सहभाग. पूजेनंतर महिलांकडून खंडेरायाची आरती.
राष्ट्रीय बालभवन नवी दिल्लीतर्फे छत्रपती संभाजीनगरमध्ये पर्यावरण परिषदेचं आयोजन. 12 ते 15 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांचा परिषदेमध्ये सहभाग. संचालिका मुक्ता अग्रवाल यांच्या हस्ते 3 दिवसीय परिषदेचं उद्घाटन. वाढत्या प्रदूषणामुळे दिल्लीत येण्याची इच्छा होत नाही. एका कार्यक्रमादरम्यान गडकरींकडून खंत व्यक्त. प्रदूषण कमी करण्यासाठी पेट्रोल डिझेलवरील वाहनांचा वापर कमी करण्याचा गडकरींचा सल्ला. आग्र्यामधील ताजमहाल बॉम्बने उडवून देण्याची धमकी. पर्यटन विभागाकडे आला धमकीचा ईमेल. सीआयएसएफचं पथक अलर्ट मोडवर. तपासणी सुरू. श्रीनगरच्या दाचीगाम जंगलामध्ये सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याला कंठस्नान. सोमवार रात्रीपासून सुरू होती चकमक. FSSAI कडून पॅकेज ड्रिंकिंग वॉटर आणि मिनरल वॉटरचं अति धोकादायक खाद्यपदार्थांच्या श्रेणीत वर्गीकरण. त्यामुळे आता या पाण्याची तपासणी करणं अनिवार्य. तसंच या पाण्याचं आणि ते पाणी विकणाऱ्या कंपन्यांचं ऑडिट देखील केलं जाणार. फेंगल वादळामुळे किंबहुना पुदुचेरीत पूरस्थिती. पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी. रस्त्यावर पाणी भरल्यानं वाहतूक ठप्प. काही घरांमध्येही पाणी. अनेक गावंही पाण्याखाली. केंद्राची देशी बनावटीच्या अणुऊर्जेवरील 2 पाणबुड्यांच्या निर्मितीला मंजुरी. नौदलासाठी 20 राफेल खरेदी आणि 3 स्कॉर्पिन वर्गातील पाणबुड्यांच्या बांधणीचा करार पुढील महिन्यात. नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश त्रिपाठी यांची माहिती. तामिळनाडूत फेंगल चक्रीवादळामुळे जोरदार पाऊस. पावसामुळे तिरुवन्नमलाई इथल्या घरांवर 40 टन वजनाचा दगड कोसळला. 7 जणांचा मृत्यू. मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्याकडून मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.